मी या वाड्यात आल्यापासून अनेक घटना माझ्यासोबत घडल्या, त्यामुळे सतत मनात एक धास्ती असते, मन सतत घाबरलेलं असतं. पण आता फक्त सकारात्मक विचार करायचे. वेद मला नव्याने या वाड्यात घेऊन येईल. माझ्या आणि वेदच्या प्रेमाला बघून हा वाडा सुद्धा आनंदाने गहिवरेल. आता सगळं छान होणार आहे. सर सर काय लेटेस्ट तुमच्या सह्या हव्या होत्या. उद्या केलं तर चालणार नाही. नाही सर, अर्जंट आहे, प्लीज. इथेच ना? हो सर, एक विचारू, तुम्ही आज नलिनी मॅडमला घेऊन डेटवर जाणार आहात का? मी जस्ट विचारलं तुमची स्माइल आणि एक्सप्रेशन्स वरून. अर्जंट काम आहे ना, कामाला लागा. ओके, थँक्यू सर, ऑल द बेस्ट. थँक्यू. काय रे चेंडू? मी तुझा मोठा भाऊ, मी इथे असताना घाबरतेस काय? मी कुठे घाबरते? बरं माझं राहू दे, तुझी तयारी झाली आहे ना सगळी नीट? लक्षात आहे ना सगळं? मग मला जमत. बघ नले, जरी काही प्रॉब्लेम आला तर टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या जवळपास आहे. हो का? बर. नली, वेद आला वाटतं, आता मी जातो. ऑल द बेस्ट. थँक्यू. ह्या जागेचा ना प्रॉब्लेमच आहे. अगदी संध्याकाळी सुद्धा मिट्ट काळोख असतो इकडे. नलिनी इतक्या अंधारात मला का बोलावलं असेल? पण नली, आय होप माझ्या मनात जे काही प्रश्न आहेत, शंका आहेत, त्या सगळ्या तू आज दूर करशील, माझ्याजवळ व्यक्त होशील. नलिनी, नलिनी, काय पद्धत झाली का? मला इथे अंधारात बोलून मॅडम स्वतः गायब आहेत. मला सुद्धा आज नेमका उशीर व्हायचा होता. आज वेळ पाळायला हवी होती. माझी वाट बघून निघून तर गेली नसेल? इतक्या रात्री तिला इथे थांबणं शक्य नाही खरं तर. नलिनी,
मला तुला सरप्राईज द्यायचं. डोळे बंद कर. प्रिय वेद, खूप रागवलंयस ना माझ्यावर, पण वेद तू तुझा हक्कच आहे, कारण तू तितकं प्रेम करतोस माझ्यावर. वेद, त्या दिवशी शेतघरात मी तुला जे बोलले त्यासाठी आय एम सॉरी. मी तुझ्या माणसांबद्दल नको नको ते बोलले रे. तुलाही खूप दुखावलं. खरंच मला माफ कर त्यासाठी. वेद, पण त्यामागे माझा हेतू खूप वेगळा होता. माझ्या जन्मापासून माझ्यावर तिकडी असण्याचा डाग लागलाय. त्यामुळे तुझ्या घरच्यांनी मला कधीच स्वीकारलं नसतं. माझा कायम रागराग केला असता. मी तुझ्यासोबत या घरात लग्न करून आले असते तर मग माझ्यासोबत तुलाही किती त्रास झाला असता ना. मला तो त्रास तुला द्यायचा नव्हता रे. माझ्यामुळे तुझ्या मायेची माणसं तुझ्यापासून तोडायची नव्हती. आणि या सगळ्यावर माझ्याकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे तुला स्वतःपासून तोडण्याचा. वेद, तुला माझा तिटकारा येऊन तू स्वतःहून माझ्यापासून दूर जावंस यासाठी मी हे सगळं केलं. पण बघ ना, दैवाने तुझी आणि माझी गाठ बांधलीच. पण त्या दिवसापासून तुला होणाऱ्या दुःखाचा त्रास मलाही होतोय, कारण माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी स्वतःच्या हाताने गमावलेला माझा वेद मला परत हवाय, कारण मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत रे. तुझी आणि फक्त तुझीच नलिनी. वेद, आय लव्ह यू. I love you too. नलिनी, काय कुठे हरवलीयस?
छान सजवलंय सगळं. स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. तुला काहीतरी बोलायचं होतं ना? तुझ्यासाठी सरप्राईज आहे वेद. इकडे ये. तुझ्यासाठी सरप्राईज आहे. मी सांगेपर्यंत तू इथेच उभा राहणार आहेस. ठीक. ते पण तुझे डोळे बंद ठेवून. डोळे बंद. वेद, नाही चीटिंग करायची ना वेद, प्लीज. प्रॉमिस दे मला. प्रॉमिस. मी माझं सरप्राईज देईपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. वेद, डोळे बंदच ठेवून पाठीवर. बर. अच्छा, म्हणजे सकाळसारखी आत्ता सुद्धा चिठ्ठीच आहे का? आता वाच. सगळ्या खोतांना विश्वासात घेतलंस ना, आता वेळ आली आहे त्यांना भिकारी करण्याची. तुझा लाडका ऋषी दादा. घात, विश्वासघात. विश्वासघात केलासच तू. असा सोडवलास.
काय आहे हे? स्वप्नांचा चुराडा कसा होतो ना ते आज बघायला मिळालं मला. एक स्फोट आणि आशा अपेक्षांच्या चिंधड्या. आज जे घडलं आणि उद्या जे घडणार आहे ते न भूतो न भविष्यती असणार आहे. काय झालं ते व्यवस्थित सांग. नाही मी सांगते. बरं आई सांग. कसं डाव टाकला ना ते सांगते. तर नलिनीने वेदला एक चिठ्ठी लिहिली होती. सगळा कारभार गुपचूप चाललेला होता. पण माझ्या नजरेतून काही सुटणं शक्य आहे का? कसली चिठ्ठी? नलिनीकडे माझं बारीक लक्ष असतच. जसं त्या चिठ्ठीचं मला कळलं ना, शिताभीने ती चिठ्ठी मी मिळवली. काय लिहिलं होतं त्यात? तुमच्या विरोधात गरळ ओकली होती. बाबाराव खोत कसा राक्षस माणूस आहे. आपला संसार तो कसा सुखाचा होऊ देणार नाही. ऋषीला जसं मार्गातून बाजूला केलं तसं कसं आता तो माझ्या मागे लागलाय. मी वारसा, हक्क, अधिकार, प्रॉपर्टीचं बरंच काय काय लिहिलं होतं. मी तुम्हाला सांगते, वेदला जर ही चिठ्ठी मिळाली असती ना, 100% तुमच्या दोघांमध्ये मोठं भांडण झालं असतं आणि आपल्या घरात एकाच्या 2 चुली झाल्या असत्या. ऋषी आणि तुझ्या मनात किती गरळ आहे ना, ती सगळी उतरली या पत्रात. वेद, काय बोलतोयस तू? माझं ऐक. गप्पा बस. हा लेखी पुरावा असताना काय सिद्ध करणार आहेस तू बोलून? दिस इज डिस्गस्टिंग. काय प्रकार आहे? मी खरंच हे पत्र लिहिलं नाही. अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ऐक माझं, मला असं वाटतंय की मी वाटण्याच्या पलीकडे गेलोय नली. ऋषी आमचं गोडाऊन जायला निघाला होता तेव्हा मी संयमाने घेतलं. पण खोतांच्या अस्तित्वाला सुरुंग लावण्याचं तुमचं षडयंत्र अजून चालूच आहे. नागिण आहेस तू, नागिण. काय बोलतोय? आणि मी मूर्ख आहे की तुझ्यासारखी नागिण गळ्यात घालून फिरतोय. हे तरी मी काय बोलते ते तरी ऐकून घे. हे काय बोलणार आहेस तू? तोंड आहे बोलायला. हे तरी मला नाही माहिती ही चिठ्ठी माझ्या पर्स मध्ये कशी आली. कुठं बोलतेस तू? मी सांगते तुला, मी वेगळी चिठ्ठी लिहिली होती, ती मी पर्स मध्ये ठेवली होती. ही चिठ्ठी कोणीतरी बदलली. अरे कोणीतरी ना मुद्दामून हे सगळं करतंय. वेद, का खोटं बोलतेस ग? वेद, मी दुसरी चिठ्ठी लिहिली होती. मी अशी चिठ्ठी का लिहिन आणि का तुझ्या हातात देईन? मी खरं सांगते, माझ्या पर्स मध्ये मी वेगळी चिठ्ठी ठेवली होती. ती पर्स तुझी? वेद, अरे बघ बघ बघ, कुठे तुझी चिठ्ठी? कुठे कुठे? मला खरंच नाही माहिती, पण मी इथेच ठेवलेलं. किती खोटं बोलशील ग, किती खोटं बोलशील. आपण दोघंच आहोत इथं, तिसरा कोणी दिसतोय? अरे पण वेद, मी खरं बोलतो. तू मान्य करणार नाहीस ना? तितक्या तयारीचे नक्कीच आहेस तू. चोर सुद्धा कधीच मान्य करत नाही की त्याने चोरी केली आहे ते. फुट्टावेळी आहेस तू. वेद, असं नको बोलूस रे. माझा जीव गेला तरी मी तुझ्यासोबत कधीच बेईमानी नाही करणार. मी खरं बोलते. मी या पर्स मध्ये वेगळी चिठ्ठी ठेवली होती. मला वाटतं की कोणीतरी येऊन ती चिठ्ठी बदलली असणार. का माझं खेळणं केलंयस? हा खेळ थांबव. माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं ग.
पण आज त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मला तुझी लाज वाटती.